तळघर साफ करताना मालकाला सापडली रहस्यमय पेंटिंग. सत्य समोर येताच क्षणार्धात बनला मालामाल. अनेक वेळा असे घडते की आपण जिथे राहतो त्या ठिकाणाची संपूर्ण माहिती आपल्याला नसते. अशा स्थितीत येथे काही विचित्र दिसले की धक्का बसणे स्वाभाविक आहे. असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेबाबत ऐकून आता अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. घर साफ करणाऱ्या एका महिलेसोबतही असाच धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकाराने आता सोशल मीडियावरही धुमाकूळ माजवले आहे. घडले असे की घराच्या तळघरात पोहोचताच महिलेला एक आश्चर्यकारक गोष्ट दिसली. एका इटालियन महिलेला तिच्या घराच्या तळघरात साफसफाई करताना काही विचित्र पेंटिंग सापडल्या. त्या अतिशय स्वस्त फ्रेममध्ये बसवलेल्या होत्या आणि त्या खूपच भयानक दिसत होत्या. महिलेला जिवंत असताना त्याचे सत्य कळू शकले नाही, परंतु तिच्या मृत्यूनंतर संपूर्ण वास्तव समोर आले. ही घटना 1962 सालची आहे. इटलीतील कॅप्री येथे राहणाऱ्या लुइगी लोरोसो यांना त्यांच्या घराच्या तळघरात वर्तुळात गुंडाळलेले एक चित्र सापडले. ही पेंटिंग त्यांनी एका स्वस्त फ्रेममध्ये लावून आपल्या दिवाणखान्याच्या भिंतीवर टांगले. हे चित्र अनेक दशके तिथे लटकले होते, पण रोसोच्या पत्नीला ते अजिबात आवडले नाही. एके दिवशी लुइगीचा मुलगा अँड्रिया कलेच्या इतिहासाबद्दल वाचत होता आणि त्याला पेंटिंगवरील स्वाक्षरी दिसली. अँड्रियाला शंका होती की ही पेंटिंग सामान्य नसून यात काहीतरी विशेष आहे. अशा परिस्थितीत त्याने स्थानिक तज्ज्ञांचा सल्ला घेण्यास सुरुवात केली. अनेक महिन्यांच्या तपासानंतर सिन्झिया अल्टियारी नावाच्या ॲक्रेडिया फाउंडेशनच्या सदस्यांनी पुष्टी केली की पेंटिंगवरील स्वाक्षरी इतर कोणाची नसून प्रसिद्ध स्पॅनिश कलाकार पाब्लो पिकासोची होती. घराच्या मालकाच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा अँड्रियाला हे सत्य समजले की ही एक सामान्य नाही तर अमूल्य पेंटिंग आहे, जी 1930 ते 1936 दरम्यान बनवली गेली होती. आजच्या काळात या पेंटिंगची किंमत सुमारे 5 मिलियन पाऊंड म्हणजेच 55 कोटी रुपये आहे. त्यात चित्रित केलेली स्त्री ही फ्रेंच फोटोग्राफर आणि पेंटर दोरा मार आहे, जी स्त्री 1945 पर्यंत पिकासोची गर्लफ्रेंड होती.